कोणी आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा विनय म्हात्रे यांचा आणि हा दमदार स्ट्रोक 6 रन छक्का. चिकन्या चिकन्या बायकोला छे रन पहिला छक्का दमदार स्ट्रोक या ठिकाणी. आणि हा पुन्हा एकदा खेळायचा होता परंतु टायमिंग जमत नाही, टायमिंग मॅच होत नाही. बघूया अप्रतिम डिले विनय म्हात्रे संघाची धावसंख्या 6 वर 3 षटकांचा सामना असेल. शेवटची लढत पहिलं बक्षीस या ठिकाणी 1 लाख, भव्य ट्रॉफीज, द्वितीय क्रमांक 50. काय जबरदस्त स्पर्धा झाली या ठिकाणी. आणि हा यस घुटना टेक तमाशा देख, अतिशय चांगली दर्जेदार फलंदाजी या ठिकाणी. फलंदाज संदेश गोंधली अप्रतिम बॅटिंग. विनय म्हात्रे संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पदावर. आजची सलग 5वी रात्र. त्याला थोडं स्पीडअप करा प्लीज. हो येस बॅटची अतिशय अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी. जबरदस्त चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी. पहिला जरी षटकानं मारल्यानंतर मात्र जबरदस्त कमबॅक या ठिकाणी. विनय म्हात्रे हो आउटसाइड द स्टंप पुन्हा एकदा मारायचा आहे पण या ठिकाणी. एक धावेचा इशारा, एक धावेचा संकेत. टोटल स्कोर झाला या ठिकाणी 11-1 फनान. बिनबाद 11शी दमदार सलामी धुंद फुंद सर मध्ये या ठिकाणी. विनय म्हात्रे मोरावे संघाने जिंकली नाणेफेक पहिल्यांदा करतील क्षेत्ररक्षण. सिद्धेश गोंधली खेळण्यासाठी तयार. संदेश गोंधली हो यस पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू. हो यस खतरनाक झेल, अफलातून झेल, ट्रिमेंडस कॅच डिबेश कौ पॉइंटला. आदेश पाटील अप्रतिम डिलिव्हरी. फटका मात्र चांगला होता, तितका वाईट नव्हता परंतु क्षेत्ररक्षक मात्र अफलातून होता. बोया चांगलं क्रिकेट डीजे. इलेवन फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला धक्का, पहिला हादरा, पहिल्या फेकेचा पतन प्रपात, पहिली गळती, पहिल्या फेकेचा काढता बाय. आणि हा यस पुन्हा एकदा दिशाहीन मारा. बघूया उजव्या यष्टीचा बराच बाहेरून गेलाय. वाईटचा इशारा. या षटकामध्ये 2 वाईट फेकले त्या ठिकाणी विनय म्हात्रे यांनी. संघाचा टोटल स्कोर झाला 12 वर 12 अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी. मयूर म्हात्रे यांचे दमदार आयोजन, अभूतपूर्व आयोजन. या स्पर्धेचा जर थाटमाट बघितला. आणि हा यस पुन्हा एकदा लॉफ्ट हिट. यस अफलातून बॅटिंग 4 रन्स. टोटल स्कोर झाला या ठिकाणी 17. आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात फिनिश. विनय म्हात्रे 6 चेंडू 17 धावा, 1 बली असं बॉलिंग ॲनालिसिस. 16 धावा 16. चांगली सुरुवात, दमदार सलामी या ठिकाणी. बामणडोंगर संघाच्या वतीनं क्लास बॅटिंग केली. बघूया या ठिकाणी सिद्धेश गोंधली. सॉंग आणि नवीन गोलंदाज या ठिकाणी
मोरावे संघाचा या ठिकाणी मेहर स्पोर्ट्स मोरावे विरुद्ध विपक्ष अर्चित इलेव्हन बामण डोंगरी असा हा विद्यमान सामना, शेवटचा सामना या ठिकाणी, शेवटची लढत, द फायनल मॅच बिटवीन टू पॉवरफुल टीम्स. आणि नवीन गोलंदाज या ठिकाणी येईल तो आर्यन भोईर, खेळेल तकदीर पाटील. येस, लेफ्ट आर्म होते विकेट, पुन्हा एकदा आउटसाइड द पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, अचूक टप्पा, जबरदस्त मारा बघू या ठिकाणी. पहिल्या चेंडूपासून मात्र सूर गवसलाय आर्यन भोईर याला. पहिला चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू. तकदीर पाटील आणि नॉन शेकरला संदेश गोंदले ज्यांना अतिशय तुफान बॅटिंग केली. पहिल्या षटकातच ज्या 16 धावा वसूल केल्या. आणि हा यस ऑनसाईडला ताकदवर स्ट्रोक तकदीर पाटील याचा. दमदार टायमिंग, देअर शुड बी ह्यूज स्ट्रोक, मॅसिव्ह सिक्स, मायटी हिट इट. 6 धावांनी संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 18 वर 22 वर. पहिल्या षटकात 16 धावा, दुसरं षटक दुसऱ्या चेंडूवर म्हटलं षटकात दमदार सिक्सर, धावसंख्या 22, बिनबाद 22. का स्टार्ट केलं या ठिकाणी बामण डोंगरी संघानं. आपले इरादे स्पष्ट केलेत, प्रतिस्पर्धी संघाला जे संकेत दिलेत. कारण मी मगाही सांगितलं होतं की बामण डोंगरी हा असा प्रोफेशनल रायगड जिल्ह्यामधील एक नामवंत संघामध्ये याची गणना केली जाते. अतिशय कारण तेजस म्हात्रे यांचं कल्पक, कुशल संघट आणि नेतृत्व. आणि मयूर म्हात्रे यांनी केली टीम चांगली. मोरावे संघाची बघूया, कारण मोरावे गावाला जरी थोडासा इतिहास नसला क्रिकेटचा, पण तो टीम मात्र भन्नाट आहे. चांगले प्लेअर घेतले हो, एका रिक्षात सगळे बसतील. अशीच बॉडी पाहिजे. नंतर साला एवढा मोठा पोट, जाणार जिममध्ये, हा पट्टा ताणणार, तो पट्टा ताणणार, 1.5 तास सराव करणार आणि गाडीवर जाऊन करणार बर्गर पिझ्झा, काय झट्टपोट कमी होणार. आणि हा यस पुन्हा एकदा आपला तोंड टोले जंग, 6 रन. काय सांगू तुला लागला भेटून. क्या बात आहे. कोण? सागर पाटील, पारगाव. नाही असे मध्ये मध्ये पाहिजे हो नमुने. आता आहे म्हणतो उद्या 40+ नाही हो, रोज येतो काही आहे की नाही, उद्या आहे, सगळी कामं करतोय. आणि हा तिसरा षटकार मला वाटतंय. काय जबरदस्त बॅटिंग बघूया या ठिकाणी. 67 तकदीर पाटील, चेंडू दिसायला हॉलीबॉल सारखा लागला बघूया. संघाची धावसंख्या झाली 34 आणि सरळ 3 षटकार मला या स्पर्धेमधील आमचे प्रणय मध्यंतर पहा 10वा फलंदाज बामण संघाचा, ज्यांनी पाठोपाठ म्हणजे षटकारांची तिकडी. एस आर्यन भोईर याला मात्र 4 चांद आसमान दाखवले बघूया. तकदीर पाटील याची तुफान फटकेबाजी, स्फोटक, सुनामी. बामण डोंगरी संघाचा हा दुसरा कोरोना व्हायरस. आणि राहिला अजून बॉल आहेत का रे बाकी? लास्ट बॉल आहे, खेळेल तकदीर. आणि हा येस पुन्हा ऑनसाईडला टाकातो स्ट्रोक या ठिकाणी. चेंडू जाईल आणि व्हाईट मिड विकेटला. आणखीन 4 धावा मिळतील बघूया. 3 षटकार, 1 चौकार वसूल केलाय. म्हणजे संघाची धावसंख्या 38. पहिल्या षटकात 12 आणि या षटकामध्ये तब्बल कुठल्या 26 धावा, 22 धावा कुठल्या बघूया. 22, 16, 38. आणि राहिलं शेवटचं षटक जे प्रगतीपथावर असेल या ठिकाणी. आता त्याच्यावर मात्र नक्कीच प्रेशर येईल शेवटच्या गोलंदाजावर, कारण जी गोलंदाजी आर्यन भोईर यांच्या अगोदर सामन्यामध्ये अप्रम मारा केला होता, पण यामध्ये तकदीर पाटील जो चेकाळलाय, पेटून उठल्या बघूया. येणारा प्रत्येक चेंडू हा षटकार चौकाराची भाषा बोलायला लागलाय तकदीर पाटील. राहिलं शेवटचा गोलंदाज मोहित म्हात्रे, मला टेनर
दोन्ही हातात धरेंद्र राहतं, फक्त तोंड आता बाकी आहे, दुसरं काय करणार? मग का तोंडात घेणार? मग काय सांगा आता, डावा हात उजवा हात एंगेज आहे, राहिलं फक्त तोंड. अंगठ्याने काय उचलता येत नाही, दाताने उचलता येतो, म्हणजे चोखता येतो, चाटता येतो. संघाची धाव संख्यात आली 44, 4 44. तकदीर पाटील मात्र यांनी जबरदस्त बॅटिंग, राईट आर्म होते विकेट, आणखीन एक बिग हिट. अरे काय छक्का, काय छक्का ना, तेच नाही, त्यांचे सगळे समर्थक आहे बामण डोंगरी इकडं. आता उपाय कर मग काय करणार, बायकोला मारून टाक म्हणजे मिळून आपोआप येईल, दुसरं प्लॅनिंग काय? हो यस, पुन्हा एकदा लॉप केला, चेंडू हवेमध्ये असेल, जबरदस्त टायमिंग या ठिकाणी. तकदीर पाटील मात्र क्लास बॅटिंग केली, धावा कुठल्या तब्बल त्यांनी 28 धावांची झुंजार, विस्फोटक, मॅग्निफिशियंट इनिंग, मॅरेथॉन इनिंग, बहारदार इनिंग, षटकार चौकारांची आतषबाजी, दे माय धरणी टाय. अतिशय चांगलं सॉन्ग ज्याने प्रेस केले, बघूया. पुरस्कृत करणार आमचे शँडी वलवले गावचं हे जबरदस्त डीजे ऑपरेटर, नवीन फलंदाज आहे या ठिकाणी. सेकंड विकेट, बॅक टू द डग आउट. आदित्य पाटील, जो पहिलं षटक ज्यांनी फेकलं होतं मागच्या सामन्यामध्ये, तोच हा बघूया. एक गोलंदाज आणि फलंदाज असा डबल रोल. मोहित मात्र्या यांच्या माऱ्यासमोर धावसंख्या 50. आणि हा यस पुन्हा एकदा टोळे जंग फटका, आणखीन एक तडाखा, जबरदस्त वज्राघात, वज्र टोळा, भीम टोळा, मुष्टी प्रहार, वज्र प्रहार. आल्या आल्या त्यांनी संघाची धावसंख्या झाली 56. 50. दिवसभर चको भको दिवस भानुदास ये देखो, हा अतिशय विस्फोटक फलंदाज आहे, ज्या बिचारे नेहमी संघ संकटात असतो त्यावेळेला भानुदासने अनेक वेळा या संघाला संकटातून दूर करणारा हा संकट मोचक बाहुबली भानुदास मात्रे बामण डोंगरी संघाला आणखी एक घनाघाती वादळी फलंदाज. कुठं आहे भयांचे, काय आहे? काय पोकळाला कुठे गेलं? पोकळून आले, अरे पोकळूनला इकडे या बाबा. ऐकत ना, पोकळण घाला त्यांच्या अंगावर मग. अच्छा अच्छा, संदेश पाटील ते सुपरवायझर आहेत, बघूया. मॅच चालू करा तुम्ही दादा, मॅच चालू करा प्लीज. काय नाही ते झालंय बाबा, हे टाइमपास आहे ते, काय नाही. ए बाबा बाउंड्रीच्या बाहेर जा बाबा. हे कोण आहे ते? तेजस, त्यांना बाहेर काढणं जरा. चला मॅच चालू करा तुम्ही. मोहित, किती बॉल आहेत अजून? 2 बॉल बाकी आहेत या ठिकाणी. इथून हॅट्रिक मोहित मात्रे, 2 चेंडूमध्ये 2 बळी असा जबरदस्त मारा केला. जो टार्गेट होता, जो ग्राफ होता, टोटली खाली आणला या ठिकाणी या गोलंदाजानं. खास करून
आर्यन भोईर फार मागडा झाला, त्यांनी तब्बल धावा मोजल्या या ठिकाणी. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका आहे, बघूया मिळेल फक्त एक धाव. धाव संख्या झाली 51. राहिला शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी. 51 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. छोटा टायगर मयूर म्हात्रे, एकच वादा मयूर दादा. हो येस पुन्हा एकदा अप्रतिमाने हा कोटा संपला या ठिकाणी. संघाची धावसंख्या 51 आणि जिंकण्यासाठी 52 धावांचं टार्गेट, इक्वेशन समीकरण, धावांचा लक्षाचा पाठला करायचा या ठिकाणी. मोरावे संघाला एक नक्कीच जटिल आव्हान असे, शेवटी कसे पार करतात. आपण खेळाडू कक्ष खाली काढायचा आहे. बामणगुडीचे जेवढे खेळाडू आहेत खाली झालं. कक्ष करा. खेळाडूंना कक्ष द्यायचा आपण. कृपया खाली करायचा, तिथून थोडं साईडला व्हायचं सर्वांनी. चला विनंती असेल. ते पोकळणवाला घ्या ना, पोकळणवाले चला सर्वांनी खाली करा तिथून. त्यांचं काय शेटण्याच पेमेंट केले काय? बामणगुडी जे प्रेक्षक आहेत थोडा सहकार्य करा. खेळाडूंना बसण्यासाठी जागा आहे. संदेश पाटील यांचे ते कामगार आहेत मोठे सुपरवायझर, त्यांनी उचलले असेल उचल. चला 52 in 18 डिलिव्हरीज. चला पहिली जोडी या ठिकाणी. हे कोण रे बाबा? गव्हाण. येस प्रवीण शेठ कोहली. आता बसा दादा. नाही काय असतं माहीत आहे बघा, गणपतीमध्ये जुगाऱ्या जरी हापला ना तरी जुगाऱ्या भोवती घटमाळणार. अरे जाता झोपायला बायको परत वाट बघतात, नाही तिथं लावणार अंदर बाहेर. यस गव्हाणवाले. मामा मामा कुठे आहेत? नारा मामा गेले नाही असेल ते सकाळी जाणार. सगळं यांचा मांडमिंड बांधून त्यांना जाणार. उद्या संडे आहे ना, नंतर सध्या त्यांनी मॅच नाही. आता मला सोमवारपासून मॅच संजय ठाकूर. 24x7. चला स्पीड अप. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथा बॉलिंग मार्ग तयार या ठिकाणी आदित्य पाटील. बामणडोंगरी संघाचा हा पहिला स्तेज तर्रार खुकार गोलंदाज. मागच्या सामन्यामध्ये त्याने मात्र धमाल केली. बघूया चांगली गोलंदाजी केली. आणि पहिली जोडी मोरावे संघाची विनय म्हात्रे
आणि हा येस ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न आणि पहिला वाईट पहिली एक्स्ट्रा पहिली अवांतर फर्स्ट एक्स्ट्रा टोटल स्कोर 1 for none. विनय मात्रे खेळण्यासाठी तयार आदित्य पाटील आणि हा यस ओव्हर पिच चेंडू होता स्टेप आउट झाल्या पुन्हा एकदा ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न चेंडू केला मिड ऑन लॉंग ऑनला या ठिकाणी चांगला फटका दरम्यान त्या दरम्यान 2 धावा मिळतील चांगला रनिंग बिटवीन द विकेट संघाचा टोटल स्कोर झाला 3 वर बिनबाद 3 for none. षटक क्रमांक पहिलं प्रगती बदल शेवटची लढत शेवटचा डाव 52 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करते या ठिकाणी आणि हा हुक केला बघूया जबरदस्त टायमिंग ग्लोरियस स्ट्रोक आणि मिळतील या ठिकाणी अफलातून फिटिंग जबरदस्त टायमिंग पहिला षटकार या ठिकाणी फलंदाज कलियुगाचा धावसंख्या झाली 9 वर पहिला दमदार सिक्सर जबरदस्त हुक शॉट आणि हा तसाच मारायला बनतो चेंडू मात्र यावेळी आउटसाइड द स्टंप डॉट बॉल डॉट डिलिव्हरी आदित्य पाटील संघाची धावसंख्या 6 वर कमीत कमी तुम्हाला अटॅक करावा लागेल धावसंख्या 9 वर अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 43 धावांची गरज हो येस पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी फलंदाजाला जखडून ठेवलाय जरी षटकार आला नंतर चेंज ऑफ पेस गती परिवर्तन वैविध्यपूर्ण मारा जबरदस्त व्हरायटीज अप्रतिम बॉलिंग अटॅक आउटसाईड दी ऑफ स्टंप जर आउटसाईड दी ऑफ स्टंप असतील अचूक टप्पा असेल तर फलंदाजानं खरं म्हणजे बॅकवर्डला जाऊन नुसतं पंच केले किंवा स्टेअर केला तर सर 1 धाव 2 धाव सहज मिळतील परंतु अक्रॉस दी लाईन तुम्हाला जमणार नाही कारण आदित्य पाटील याच्याकडे पेस आहे बाउन्स आहे आणि हा चौकार झाला म्हणते यस स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग यांच्यामधून दॅट शुड बी 4 runs अतिशय चांगला फटका युजफुल इनिंग प्लेड बाय मिस्टर आणि 4 धावांनी संघाचा टोटल स्कोर झाला 13 वर 13 षटक क्रमांक पहिलं प्रगतीपदावर लास्ट डिलिव्हरी लेफ्ट फ्रॉम आदित्य पाटील षटक क्रमांक पहिलं प्रगतीपदावर बामणडोंगरी संघाचा अतिशय चांगली गोलंदाजी प्रभावी मारा परिणामकारक मारा पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक डावकरी आताचा फलंदाज हो येस आणि हा षटक क्रमांक पहिलं संपुष्टात पहिल्या षटकात धावांमधल्या 13 आणि उर्वरित पाहिजे अजून जिंकण्यासाठी 39 जवळ जवळ ठिकाणी प्रवीण एका ठिकाणी स्पर्धा होती बघूया कॉमेंटेटर होतं त्याला अडखलतं म्हणजे आता जमत नव्हतं तसं बोलायला त्याला एक बोलायचं होतं 1 धाव घेतली चोरून तो म्हणतो 1 धाव घेतली चोदून म्हणतो म्हणजे रचं त्यांनी सगळं त्याची वास्तविक प्रॉब्लेम होता ट्युनिंगचा नशीब ती क्लिप व्हायरल नाही झाली चला आम्हाला घाम फुटला होता हो येस आउटसाईड दी ऑफ स्टंप चांगली डिलिव्हरी गोलंदाज या ठिकाणी ओमकार नाईक मागच्या सामन्यामध्ये ज्यांना अतिशय जे आमचे पोखरणवाले आहेत ना सुपरवायझर त्यात रात्रभर झोपणार नाही वाटतं बॉल टाकू दे ना बॉल फेकू दे ये है ओमकार नाईक ओ यस ग्लोरियस स्ट्रोक चाबुक शॉट जबरदस्त चपराक 6 रन झिपरीला धर
करा अर्धा काय असं करताय पुरा पण याने करत. ओंकार नाईक. हो येस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी वाईटचा इशारा स्वैर मारा दिशा येईन अपेक्षेपेक्षा जास्त वाईट बघूया एकदा मिळते संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 20. अजूनही जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. रिक्वायर्ड मोर 32 रन्स. अरे जाऊ दे भरपूर धावा आहेत. राशी पैसा या बापाचा बँकेत काला घाबरता आईला काय व्हायला ते वाहून दे. राईट आर्म महोदय विकेट तयार मिस्टर ओमकार. वेगाचा बादशाह वेग सम्राट. आणि हा यस पुन्हा एकदा क्लास फटका अप्रतिम कव्हर ड्राईव्ह नेत्रदीपक टायमिंग चेंडू गेला डिबेक्स्टा डिबिस्को पॉईंटच्या मधून मिळेल फक्त एक धाव. प्रवीण मात्रे गोटे अंपायर भेटला तर म्हणतो सगळं बघितलं अख्खा बघून आलं म्हणतो. हॉलंड बघितला पोलंड बघून आलो न्यूझीलंड म्हणतो हालंड बघून आलो तोलंड बघून आलो. लंड म्हणजे देश आहे. थायलंड इंग्लंड हॉलंड पोलंड अजून कुठला लंड आहे आठवते का. इंग्लंड न्यूझीलंड लंडवाले देश भरपूर आहेत ज्यांचं शेवटच्या 2 शब्द जे आहेत ना आईसलँड. आणि हा यस पुन्हा एकदा लॉफ्टेड शेरन. टोटल स्कोर झाल्या या ठिकाणी 27-27 राहिले इनमेन 25. अजून जर 2 षटकार आले ना पुन्हा एकदा या ठिकाणी मोरावे संघ कमबॅक करेल. परंतु तेजस मात्रे हा एक असा हे आहे गेम चेंजर. बॉलिंग मार्कवर ओंकार नाईक याचा पुढचा आगामी चेंडू तयार. हा यस पुन्हा एकदा आउटसाईड ॲप्स्टम पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांकडे बघतायत परंतु चांगला चेंडू. यस चांगला निर्णय. रिव्ह्यू घेतले बघूया. खरं अंपायरला फक्त हा हे मोबाईल फक्त बेमरसाठी जर जास्त हाईट फॅक्टर असेल तर नक्कीच अंपायर जरा वाकून बघा. अजून नाही सांगते काय खालचं दिसलं पाहिजे वरचं दिसून काय झाट्या करायचे आहे. खालचं दिसलं पाहिजे. छोटा टायगर 1 मॅन शो फ्रॉम मोरावे गाव. टोपी घातली का नाही काढली काय झालं बा. हा फेअर डिलिव्हरी यस तुमचं दुर्दैव आज मोरावेवाले या सामन्यामध्ये. साला लोक विधानसभेला एवढी जायला का मग लोकसभेला जबरदस्त नंतर विधानसभेला सुपरा साहेब झाला. आणि हा यस पुन्हा एकदा अगेन दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा दिशाहीन मारा 1 धाव मिळेल. अवांतर धाव संख्येवर संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 28 राहिले. अजूनही वाटते जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आणि बॉल बाकी आहे या ठिकाणी 7 बॉल म्हणजे लास्ट डिलिव्हरी फ्रॉम ओमकार नाईक. काय गोलंदाजी केली ओमकार नाईकनं. कारण का हा संघ टोटली प्रोफेशनल व्यावसायिक खेळाडूंचा भरणा असलेला संघ तेजस मात्रे यांचं जबरदस्त लिडिंग. हा यस पुन्हा एकदा क्लास डिलिव्हरी आणि षटक क्रमांक 2 संपुष्टात आणि शेवटच्या षटकात पाहिजे 24 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडू तुम्हाला ठोकायचा आहे. उडून ठोका मागून ठोका पण चांगलं ठोका. सावकार षटकारांची भाषा तुम्ही बोला दा बस. तू सारखी सांगते जाते महिना झाला तरी अजून वनवास आहे. लास्ट डिलिव्हरी शेवटचं षटक अंतिम. कल्पेश ठाकूर अजून एक दर्जेदार जबरदस्त गोलंदाज या ठिकाणी आणि प्रवीण ठाकूर क्या बाजा ठाकूर एकीकडे सांभा पाहिजे होता खरं म्हणजे. पहिला चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी जोरदार 1 धाव मिळेल
5 चेंडू आणि राहिल्या धावा 23 कंपल्सरी चेसिंग. आणि या ठिकाणी सध्या तरी तेजस मात्रेन कंपनी वामन डोंगरीचं जबरदस्त वर्चस्व आहे. सामन्यावर संपूर्ण पकड, हुकूमत, दहशत, जरब, वचक, धाक, अंकुश, नियंत्रण, लगाम, काबू, ताबा, कंट्रोल, जबरदस्त अंमल. 5 गेंदे जितने के लिए 30 रनों की जरूरत. 5 चेंडू 23 धावांची गरज. ओमकार, कल्पेश ठाकूर, ओमकार नाईक यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजयाच्या समीप, विजयापासून फक्त 2 पावलं म्हणजे हाकेच्या अंतरावर बामण डोंगरी आहे. शेवटी मोरावे देखील हाकेच्या अंतरावर जर 2-3 षटकार आले 67 60 60. काय नाही, फुका फटका आहे याला म्हणतात. लोंडोरा फटका, बायकोल्या फटका, गांडू फटका. गडी 1 रन्स. गडी दिस 3 मध्ये पाहिजे या ठिकाणी. 4 बॉल आहेत ना रे. 22 4 balls to go, needed 22 runs. 4 चेंडू 22 धावांची गरज. कल्पेश ठाकूर या ठिकाणी बॉलिंग मार्कवर उर्वरित 3 चेंडू 4 चेंडू फेकण्यासाठी. यस, या ठिकाणी अप्रतिम डिलिव्हरी, आणखीन धक्का बसेल. मोरावे संघाची जबरदस्त खराब स्थिती या ठिकाणी. संघ गेल्या भागपटवर पराभवाच्या आणि विजयाचे ढोळे, विजयाची चाहूल या ठिकाणी बामण डोंगरी संघ बघूया. आणि राहिले बॉल आहेत 3 आणि धावा पाहिजे 22. जरी 3 षटकार मारले तरी आत पोचत नाही. यस, बॉलिंग मार्क को तैयार. ये देखो शॉट, असे मारा. 67 9 महिन्याचं 7 महिने आलं पाहिजे बाहेर. राहिले 2 मध्ये किती 16 आणि खेळते बाला. बॉल 2 आणि हा यस हेलिकॉप्टर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला आता काय झालं ते संपलं. आता बाजार आता काय लास्ट बॉल आहे. 1 बॉल मारायची मजा मारा. नको नको आता बस. ओके चला. यस, आणि हा बामण डोंगरी इज द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट. जेते पदाला गवसणे आणि उपविजेते पद ज्याला गेलंय बघूया या ठिकाणी. लोकल संघ यजमान मयूरदादा यांचा संघ म्हणजे मोरावे गाव 1 आणि 2. आणि तेजस मात्रे बामण डोंगरी तुम्हाला धन्यवाद देतो. अतिशय चांगला खेळ केलात आणि या विजयाला गवसणी घातलीत बघूया. आणि फर्स्ट प्राइज गोज टू बामण डोंगरी.